नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अस्मी आणि ऐश्वर्या या दोघींनी जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट आहे ते आता सावली आणि सगदेव दादाच्या समोर आलेलं आहे। आणि त्याचबरोबर इकडे अस्मीने एक अट घातलेली असते सारंगला, जर खरं प्रेम असेल तर तू कॉफी प्यायला येशील, पण सारंग अस्मीची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सावली मात्र इकडे आता अमृता वहिनींच्या रूममध्ये आलेली असते। अमृता कपड्यांच्या घड्या करत असते आणि त्याचबरोबर सावली तिथे आलेली असते। अमृता म्हणत असते काय झालं? सावली म्हणते की मला कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीने विचार केला पाहिजे आणि नक्की काय केलं पाहिजे। मला कळतच नाही आहे की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करू। हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अमृता म्हणत असते अगं सावली नको काळजी करू, कसं आहे माहिती आहे का, तुझ्यासारख्या सावलीला सारंग जर का नवरा मिळालेला आहे, तुमच्या दोघांची जोडी खूप चांगली आहे, तू काळजी करू नको। ती अस्मी कशी आहे ते माहिती आहे आणि आत्ता तुझं सारंगशी लग्न झालेलं आहे, त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही। सारंगसारखा जोडीदार तुला मिळालेला आहे, त्यामुळं तू बिनधास्त राहा, असं म्हणत अमृता सावलीची समजूत घालत असते, तिला बोलत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अमृता हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र सावली अमृताला म्हणत असते की काय झालं। अमृता उठते आणि एक नवीन साडी घेते आणि तो साडीचा बॉक्स सावलीच्या हातामध्ये देते। सावली म्हणत असते की हे वहिनी काय आहे? अमृता म्हणते अगं लग्नानंतर तुझा पहिला पाडवा आहे ना, मग ही तुझ्यासाठी साडी आणलेली आहे, ती साडी मी तुला देत आहे, असं अमृता स्पष्टपणे इकडे सावलीला सांगू लागते। सावली म्हणत असते पण याची काय गरज आहे सावली म्हणत असते। तर इकडे ऐश्वर्या आणि अस्मी बोलत असतात। ऐश्वर्या म्हणत असते की साधी गोष्ट, तुला पीठ मळता आलं नाही, त्याचबरोबर तुला काहीच करता आलेलं नाही, तुला पराठे बनवता येत नाहीत साधे, हे सगळं ती बोलत असते। तेव्हा अस्मी सांगत असते की नाहीत येत मला बनवता पराठे। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते पण एक साधी गोष्ट आहे, बरं तुला बनवता आले नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण आणलेले पार्सलचे पराठेही तुला ते देता आलेले नाहीत प्लेटमध्ये वाढून, ह्या गोष्टीचं मला नवल वाटलेलं आहे, असं ती बोलत असते। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी पुन्हा असल्या चुका झालेल्या चालणार नाहीत आणि मला काहीही करून ती बावळट मुलगी या घराच्या बाहेर हवी आहे आणि आता पुरावे कसे शोधायचे आहेत आणि नक्की काय करायचं आहे ते बघ तुझी तू, असं तिला सांगितलेलं असतं। अस्मीला मात्र प्रश्न पडलेला असतो। आता अस्मीला पुरावे शोधायचे असतात, सावली खोटी आहे या बाबतीतले पुरावे तिला शोधायचे असतात आणि त्यासाठी तिची धावपळ चाललेली असते। आणि त्याचबरोबर इकडे जगन्नाथ जेवायला बसलेला असतो। अलका त्याला जेवायला वाढत असते। जगन्नाथ टेन्शनमध्ये असतो। अलका म्हणत असते की हे सगळं काय आहे, मला ना कळतच नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत, असं अलका विचारत असते। तेव्हा मात्र इकडे जगन्नाथ म्हणत असतो म्हणजे, तेव्हा अलका म्हणत असते ती अस्मी डायरेक्टली सावलीच्या घरी तिथं जाऊन पोहोचलेली आहे आणि तरीही आपण शांतच राहायचं आहे, आपण काहीच करायचं नाही, हे सगळं अलका बोलत असते। तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो म्हणजे आपण कशाला शांत राहायचं आहे? तेव्हा इकडे अलका म्हणत असते म्हणजे तुम्हाला कसं काय वाटत नाही, सावलीला किती त्रास होणार आहे? तेव्हा जगन्नाथ म्हणतो काळजी करू नको, सावली ही आपली मुलगी आहे आणि तिला काहीही होणार नाही, कारण काहीही झालं तरीही सावली कोणत्याही परिस्थितीतून अगदी त्या ह्याच्यातून ती चमकणारच आहे, कारण ते 100 नंबरी सोनं आहे, असं जगन्नाथ बोलत असतो। कितीही आगीतून गेलं तरीही ते चमकणारच आहे। आणि आता कसं आहे माहिती आहे का, मी जाऊन त्या तिलोत्तमाला बोंबलून सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी त्या अस्मीला मी त्यांच्या घरामध्ये आणलेलं होतं, त्यामुळं त्या अस्मीने काहीही केलं तरीही तिच्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही, असं जगन्नाथ म्हणत असतो। अलका मात्र हसत असते आणि मग ती म्हणत असतो की संपवायचं झालं तर वेळ लागणार नाही संपवायला। मग इकडे ती म्हणत असते पण आणखी किती जणांना संपवणार आहात ते सांगा बरं मला, असं अलका बोलत असते। तेव्हा जगन्नाथ मात्र हसत असतो, दोघेही हसत असतात। तो म्हणतो की आधी त्या भैरवीचा डाव करतो आणि मग यांच्या नादाला लागतो। इकडे आता मुद्दामच अस्मीने सारंगने तिला प्रपोज केलेला असतो, तो ड्रेस घातलेला असतो आणि तो ड्रेस घालून ती तयार झालेली असते आणि ती निघालेली असते। सारंग इकडे आईला सांगत असतो की मी ऑफिसला निघालोय ग आई, आणि तेव्हा मात्र इकडे अस्मी म्हणत असते की मी पण येते, मला पण सोड, मला बाहेर जायचं आहे। तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की हो बरोबर आहे, तुला बाहेर जायचं आहे,
परंतु आत्ता मी बाहेर चाललेलो आहे. इकडे आता एक वेगळीच नाटकं जयंतीची चाललेली असतात. कान्हो तिला म्हणत असते की काय चाललंय हे सगळं हिचं, मला ना कळतच नाही आहे की हिच्याशी बोलायचं कसं आणि वागायचं कसं. कान्हूला मात्र तिची काळजी वाटत असते. तेव्हा तिचे रील बनवणं सुरूच असतं. रील बनवणं काही इकडे तिचं थांबत नसतं, कारण तिच्या वागण्याचा सगळ्यांना त्रास होत असतो. पण हिच्या वागण्यामध्ये मात्र काहीही बदल झालेला नसतो. तिचं वागणं हे चालूच असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. तेव्हा तिला कानाला म्हणत असतात सावलीचे बाबा की जाऊ दे, तिला जायचं आहे ना भेटायला, जाऊ दे. ती म्हणत असते की मी का काम करू, माझा नवरा 18,000 कमवत आहे, माझा नवरा नोकरीला आहे, मी माझ्या नवऱ्याला भेटायला चाललेले आहे, असं तिचं चाललेलं असतं. इकडे सारंग निघालेला असतो, त्याच्या पाठोपाठ अस्मीही निघालेली असते, ऐश्वर्याही तिथं आलेली असते. तर धावतच सावली येते आणि म्हणू लागते की सारंग सर हे घ्या. सारंग सर हे तुमच्यासाठी राहिलेलं होतं ना रुमाल, तुम्ही नेहमी विसरता ना. तर सारंग म्हणतो की खरंच बरं झालं आणलास ते, असं म्हणत सारंगच्या हातामध्ये आता तिने रुमाल आणून दिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अस्मी म्हणत असते की सारंग मलाही सोड. आणि आता सारंग, सावली, सखदेव त्याचबरोबर ऐश्वर्या आणि ते निघालेले असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सारंग गाडीत बसत असतो, तर अस्मी तिथे येते आणि मुद्दाम पाय मुरगळण्याचं नाटक करते. सारंगला कळलेलं असतं की हिनं काय गोंधळ घातलेला आहे. सारंगच्या लक्षात सगळ्या गोष्टी असतात. सारंग म्हणत असतो की पाय मुरगळला का, बस गाडीत. आणि मग ऐश्वर्या म्हणत असते गेले ते, काय बघता तुम्ही दोघं, कामं पडलेलेत घरातली माहिती आहे ना. आणि हे सारंगच्या मागे पूर्ण फिरणं बंद कर, कारण ती तुझी लायकीच नाही आहे, तुझ्या लायकीत राहायला शिक, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र सखदेव म्हणत असतो की काय. तेव्हा ती सांगते की पाडवा जवळ येत आहे ना, त्यामुळं पाडव्याची कामं करायला सुरुवात करायची आहे, घराची सगळी साफसफाई करायची आहे, सगळं घर अगदी लख्ख झालं पाहिजे एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही अजिबात आता माघार घ्यायची नाही, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच ती म्हणत असते की सगळं घर एकदम लख्ख करून ठेवायचं आहे आणि कोणत्याही गोष्टीची माघार घ्यायची नाही, हे बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सावली आणि सखदेव दोघंही आता कामाला लागलेले असतात आणि दोघंही काम करत असतात, कारण त्यांना सांगितलेलं काम असतं ते करणं गरजेचं असतं. कारण सावलीलाही ती म्हणत असते की नोकर आहेस, नोकरांची कामं करायची आहेस, या भाषेतच ती बोलत असते. बिचारी सावली मात्र शांतपणे सगळं ऐकून घेत असते. सखदेव म्हणत असतो की मी करेल सगळी कामं, सावली तू नको काळजी करू. पण सावलीने स्पष्ट सांगितलेलं असतं की दादा काळजी करायची काही गरज नाही आहे, मी आहे ना तुझ्यासोबत. इकडे सारंग आणि अस्मी गाडीतून निघालेले असतात. अस्मी म्हणत असते की सारंग गाणं लावूया का रे. सारंग म्हणतो की ठीक आहे आणि मग तो गाणं लावायला घेतो. परंतु इकडे गाणं लावलेलं असतं तेही सावलीच्या आवाजातलं गाणं असतं. खरं तर हे अजून सारंगला माहीत नसतं, त्याला वाटत असतं की हा ताराचा आवाज आहे, ते गाणं तो ऐकत असतो. मग अस्मीला पुन्हा राग येतो. अस्मी म्हणत असते की नाही, मला काय वाटते माहिती आहे का, गाणं नको आहे, मग आपण दुसरं काहीतरी करूया का. हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि ती बोलत असते. तेव्हा सारंग म्हणतो आता काय झालं. तेव्हा ती म्हणत असते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, आपण बोलूया का, खूप दिवस झाला आपण बोललेलो नाही आहे. सारंग म्हणतो काय बोलायचं आहे. आणि मग सारंग चिडलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की सारंग तू माझ्याशी असं का वागतोस रे, मला कळतच नाही आहे की माझं काय चुकलंय नक्की, तू असं का वागत आहेस माझ्याशी. असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ते प्रश्न ती सारंगला विचारत असते. सारंग मात्र तिला बोलत असतो, तिला सांगत असतो, पण तिला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नसतं. सारंग तिला म्हणत असतो की माझ्यात आणि तुझ्यात आता काहीही राहिलेलं नाही. पण अस्मी मात्र म्हणत असते तू आपली पहिली भेट विसरलास का. तेव्हा मात्र सारंगच्या डोक्यात येतं आणि अस्मीचं हे वागणं सुरू झालेलं असतं. इकडे आता सखदेव आणि सावली दोघंही आता घराची साफसफाई करायला सुरुवात केलेली असते. सुरुवात त्यांनी केलेली असते ती म्हणजे ऐश्वर्याच्या रूमपासून. ऐश्वर्याच्या रूममध्ये सगळेजण आलेले असतात आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये ही सगळी कामगिरी त्यांची सुरू झालेली असते. सखदेवला सावली सांगत असते की इथं वस्तू जरा नाजूक आहेत, आपल्याला त्या जपून वापराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर त्यांचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यानंतर सखदेवला एक फाईल हाती लागते, त्यातले पेपर तो पाहू लागतो. पण त्याच्या लक्षातच येत नसतं की हे सगळं काय आहे, कारण ते पेपर इंग्लिशमध्ये असतात. आणि तेवढ्यातच ऐश्वर्या तिथे येते, ती पाहते, कारण ते जे पेपर्स असतात ते पेपर अस्मी आणि तिच्यामध्ये केलेल्या कॉन्ट्रॅक्टचे. म्हणजे अस्मी जर लग्न करून आली तर अस्मीनं त्या घराण्याला वारस द्यायचा नाही, त्यांच्यामध्ये
दोघांमध्ये कोणताही संबंध नसणार आहे आणि अस्मीने त्या घराण्याला कधीही वारस मिळू द्यायचा नाही हे ऐश्वर्याने केलेलं कॉन्ट्रॅक्ट असतं आणि त्यामुळेच हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अस्मी तिथं ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या पाहते तेव्हा तिला खूप राग आलेला असतो, कारण ते पेपर जे असतात ते सखदेवच्या हातामध्ये असतात. ऐश्वर्याला मात्र कळून चुकलेलं असतं की तिचं आता भांडं फुटणार की काय या भीतीने तिचा थरकाप उडालेला असतो. परंतु ती म्हणू लागते की हे सगळं काय चाललंय नक्की. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या तिला त्यांना म्हणते की दे इकडं ते, आणि तुला माहिती आहे का वाचता येत नाहीये ते मला माहिती आहे, पण असे दुसऱ्याचे पेपर वाचायला येत असतील तरीही वाचायचे नसतात एवढं लक्षात ठेव. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो आणि इकडे सावली आणि सखदेव या दोघांनाही ती गोष्ट कळणार असते आणि थोडक्यासाठी ती गोष्ट त्यांच्यापासून राहते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये तिचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं, एक ॲग्रीमेंट असतं, ते सगळं त्याच्यामध्ये असतं. सखदेवला आणि सावलीला त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरबद्दल आता कळलेलं असतं, परंतु ते नक्की कोणाचं आहे त्याबद्दल मात्र एवढं माहीत झालेलं नसतं. ऐश्वर्याची मात्र इकडे चांगलीच अगदी धांदल उडालेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे आणि त्यामुळं ती घाबरगुंडी उडालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिने सांगते की आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघंजण इथून जा, इथे थांबायची काही गरज नाही, इथली साफसफाई करायची काही गरज नाही, जा तुम्ही बाहेर बघा, असं ती सांगू लागते. तर सावली पण विचार करत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली ही आता गेलेली आहे, ती म्हणजे चंद्रकांतकडे, आणि मग सावली चंद्रकांतला म्हणत असते की आपलं सखदेव दादा इथे जो काम करतो याबद्दल घरी आईबाबांना काहीच माहीत नाही आहे, परंतु जर आईबाबांना याबद्दल कळलं तर त्यांना खूपच वाईट वाटेल. आणि आता जयंती वहिनी जी आहे ती सखदेव दादा कोणत्या कंपनीत काम करतोय हे बघण्यासाठी निघालेली आहे, असं सावली सांगत असते. आणि तेव्हा मात्र सावलीचे सासरे त्या गोष्टीचा विचार करत आहेत. तर इकडे आता जे अस्मी आहे तिनं वेगळंच काम सुरू केलेलं आहे. दोघंही गाडीतून निघालेले आहेत आणि अस्मी सारंगला म्हणते जर माझ्यावर तुझं जर प्रेम खरं असेल तर तू कॉफी प्यायला येशील. खरं तर सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. अस्मी गाडीतून उतरलेली आहे आणि कॉफी प्यायला गेलेली आहे. सारंग आता त्या कॅफेमध्ये जिथे अस्मीला त्याने प्रपोज केलेलं होतं त्या कॅफेमध्ये अस्मी घेऊन गेलेली आहे. सारंग तिथे आता उतरून जाईल का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.